नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक नवीन भरती सुटली। भरती नक्की कशी आहे, जे काय डिटेल्स आहे ते आपण परिपूर्ण पाहू। ते बघा, RITS लिमिटेड भरती म्हणजे रेल इंडिया टेक्निकल अँड इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस लिमिटेड राईड्स अप्रेंटिस जॉब 2024 मित्रांनो, हे भरती सुटलेली आहे। हे बघा, राईड्स अप्रेंटिस भरती 2024 राईड्स लिमिटेडमध्ये 223 जागांसाठी मित्रांनो भरती आहे। 223 जागाचं डिवायडेशन कसं आहे, की त्याच्या म्हणजे मित्रांनो कोणते पद आहे ते सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देतो तुम्हाला। हे बघा, भरतीचे मित्रांनो स्क्रीनशॉट आहे। भरती सुटली बघा, नोटिफिकेशन 5/12/2024ला। तर आता हे बघा, भरतीचा GR आहे, ॲडव्हर्टाइज नंबर आहे, तारीख आहे, हे पूर्णपणे ऑफिशियल GR आहे मित्रांनो। आता GR सुटला आहे, त्याची मी तुम्हाला माहिती सांगतो पुढे। आता कशी काय आपण डिटेल्समध्ये माहिती पाहू। तुम्हाला वरचीवर सांगितलं ही भरती सुटली आहे। तर आता आपण पदाच्या नाव तपशील पाहू। तर पद क्रमांक 1 आहे बघा, पदवीधर अप्रेंटिस, याची 141 रिक्त पदे आहेत। पद क्रमांक 2 डिप्लोमा अप्रेंटिस, याची 36 रिक्त पदे आहेत। पद क्रमांक 3 आहे ट्रेड अप्रेंटिस ITI, याची 46 रिक्त पदे आहेत मित्रांनो। असं 223 रिक्त जागा आहेत। आता 223 जागांचं 3 मध्ये मी डिवायडेशन कसं आहे ते सांगितलं तुम्हाला। आता पुढं आपण हे पाहू नाही की तो कसं डिवायडेशन बघा। त्यात बघा, आता सिव्हिलच्या मित्रांनो टोटल मित्रांनो 46। आता कास्टनुसार कसं काय तुम्ही पाहून घ्या। आता काय व्हिडिओ जरा मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला कास्टनुसार सांगत नाही, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या कास्टनुसार किती जागा आहे ते बघा मित्रांनो, मी वरचीवर सांगतो। सिव्हिलला 46 आहेत, आर्किटेक्चरला 2 आहेत, इलेक्ट्रिकलला 22 आहेत, सिग्नल अँड टेलिकॉमला 6 जागा आहेत, मेकॅनिकलला 33 आहेत, केमिकल आणि मेट्रोलॉजिकलला 3 आहेत, अशा 112 आहेत टोटल। ग्रॅज्युएटमध्ये नॉन इंजिनिअरिंगला काय बघा, फायनान्सला 16 आहेत, HR ला 13 आहेत, असे 29 आहेत। डिप्लोमाला बघा, सिव्हिलला 18 आहेत, इलेक्ट्रिकला 8 आहेत, मेकॅनिकला 8 आहेत, केमिकल आणि मेट्रोलॉजिकलला 2 आहेत, अशा 36 आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ITI केलेलं आहे बघा, ITIला कसे बघा, कॅड ऑपरेटर आणि ड्राफ्ट्समॅन सिव्हिल याला 34 पदे आहेत, कॅड ऑपरेटर ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकलला 9 पदे आहेत, इलेक्ट्रिशियनला 1 आहे, ऑदर ट्रेडला 2 आहेत, सब टोटल 36 आहेत। आता बघा, त्यात पण आता SC कॅटेगरीसाठी टोटल 25 पदे आहेत, ST साठी 10 आहेत, OBC साठी 51 आहेत, EW साठी 15 आहेत। आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 119 रिक्त जागा आहेत। अशा मित्रांनो टोटल 223। आणि जर विद्यार्थी PW मध्ये फॉर्म भरणार आहे त्यांना फक्त 3 जागा आहेत मित्रांनो। तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, कसे काय जागा रिक्त आहे तुमच्या कास्टनुसार पाहून घ्या, मी तुम्हाला वरचीवर सांगितलेलं आहे मित्रांनो। तर आता हे पहा, शैक्षणिक पात्रता काय राहील बघा त्यांची। जे विद्यार्थी जनरल आणि OBC मध्ये, जनरल आणि EWS मध्ये असतील त्यांना 60% गुण पाहिजेत मित्रांनो। आणि जे विद्यार्थी SC ST OBC आणि PW मध्ये असतील त्यांना 50% गुण असले पाहिजेत। आता पुढे कोणत्या ह्याच्यात गुण पाहिजे तुम्हाला सांगतो। ते बघा, पहिलं पद क्रमांक 1 आहे पदवीधर अप्रेंटिस। त्यात बघा, शैक्षणिक पात्रता कशी आहे, तुम्ही BTech सिव्हिल आर्किटेक्चर इलेक्ट्रिकल सिग्नल अँड टेलिकॉम मेकॅनिकल केमिकल मेटलजी किंवा BA BBA BCom। जे विद्यार्थी मित्रांनो पदवीधर अप्रेंटिसला फॉर्म भरणार आहे तुम्ही मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या BE किंवा BTech केलेला असेल, तुमचे हे ट्रेड असेल तर फॉर्म भरा। जर तुम्ही कोणत्या BA BBA आणि BCom मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्ही पद क्रमांक 1ला बिनधास्तपणे फॉर्म भरू शकता मित्रांनो। असं काय तुम्ही BE किंवा BTech केलं पाहिजे, तुम्ही BA BBA किंवा BCom केलं असेल तर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता। आता पद क्रमांक 2 आहे मित्रांनो डिप्लोमा अप्रेंटिस। त्यात बघा, इंजिनिअरिंग डिप्लोमा, त्यातला सिव्हिलचा पाहिजे, इंजिनिअरिंग सिव्हिलचा, इलेक्ट्रिकलचा, मेकॅनिकलचा किंवा केमिकलचा किंवा मेट्रोलॉजिकलचा पाहिजे। तुम्ही ह्याच्यापैकी कोणता पण इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल, सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, तुम्ही मित्रांनो डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला आहे आणि तुमचं ट्रेड आहे ते विद्यार्थी डिप्लोमा अप्रेंटिसला फॉर्म भरू शकता। पद क्रमांक 3 पहा, ट्रेड अप्रेंटिस ITI बघा, ज्या विद्यार्थ्यांचा कॅड ऑपरेटर ड्राफ्ट्समॅन सिव्हिल, कॅड ऑपरेटर ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन, ज्या विद्यार्थ्यांचे ट्रेड आहे मित्रांनो ते पद क्रमांक 3ला बिनधास्तपणे फॉर्म भरू शकतात मित्रांनो। आता वयाची अट पहा, 6 डिसेंबर 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण न केलेले उमेदवार, म्हणजे ज्या 15 ते 18 थोडक्यात मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं 18 वर्ष पूर्ण नाही झालं ते विद्यार्थी अप्रेंटिस पदाची भरती असल्यामुळे ते विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकतात। आता नोकरीचं ठिकाण पहा मित्रांनो, नोकरीचं ठिकाण असणारे संपूर्ण भारतामध्ये असणारे आणि कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो। ज्यामध्ये मेन्शन केलं एकही प्रकारची फी तुमच्याकडून आकारली जाणार नाही, पूर्णपणे मोफत फॉर्म आहे मित्रांनो। आता महत्त्वाच्या तारखा पाहू मित्रांनो, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत हे पहा मित्रांनो। ऑनलाईन अर्ज सुरू 7 डिसेंबर 2024 मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच भरती सुटलेली आहे, अर्ज पण चालू झालेला आहे। आणि ऑनलाईन अर्ज शेवट 25 डिसेंबर 2024, म्हणजे फार पाहता मित्रांनो आपल्याकडे फक्त 15 दिवस आहेत।
15 नाही तर 14 दिवस आहेत. 14 दिवस राहिले आहेत मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झाला आहे किंवा ITI झाला आहे किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन पास आउट आहे ते मित्रांनो नक्कीच याला फॉर्म भरा मित्रांनो. एक सुवर्ण संधी तुम्हाला रेल इंडियामध्ये नोकरी करण्याची. फॉर्म भरून घ्या मित्रांनो. जरी तुम्हाला ही नोकरी लागली तरी अभ्यास करून तुमचं जर आता मी कसं होतं आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांची आर्थिक परिस्थिती काय स्टेबल नसते. तुम्ही हा जॉब करून ते परत दुसऱ्या काही पोस्ट काढू शकता मित्रांनो. म्हणजे आर्थिक दडपण येत नाही मित्रांनो. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजकालच्या घडीला जॉब लागणे मित्रांनो. असंच मित्रांनो भरत्या त्याला कोणत्या पण भरत्या असू दिला माझं एक प्रामाणिकपणे काम राहील. आपल्या जेवढा बी ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील किंवा जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील त्यांना भरत्या माहीत होत नाही मित्रांनो. आता कोण कोणाला सांगत नाही. त्यासाठी माझा एक प्रयत्न आहे मित्रांनो. मी तुम्हाला जेवढे पण भरत्या आहेत मित्रांनो केंद्राच्या असतील राज्याच्या असतील किंवा सिव्हिल कंपन्यांच्या भरत्याने कोणत्या गव्हर्नमेंटला अटॅच आहेत ते सर्व तुम्हाला एकदम डिटेल्स माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार. त्यासाठी तुम्ही मला काय करायचं आपला मराठी नोकरी कॉर्नर या टेलिग्राम चॅनल पण आहे आणि यूट्यूब चॅनल पण आहे. सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो तुम्हाला एकदम डिटेल्स माहिती मी देणार आहे. तर आता मित्रांनो चला ही झाली तुम्हाला भरती सांगितली. अजून आता भरत्या पुढच्या येत राहतील मित्रांनो. आत्ता आपली विधानसभेची निवडणूक पार पडली. आता सरळ सेवेच्या राज्यसेवेच्या MPSC मार्फत किंवा आपली वनरक्षक पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती या सर्व भरत्या जिल्हा परिषद भरती पंचायत समिती भरती मित्रांनो या भरत्या येत राहतील. याची पूर्णपणे मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर रिवर्स करून पुन्हा पहा. आता तुम्हाला मी सगळं सांगितलं शैक्षणिक पात्रता कशी आहे त्यात तुम्हाला कास्टनुसार जागा किती आहेत ट्रेडनुसार जागा किती आहेत एकदम डिटेल्स मध्ये सांगितली. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही व्हिडिओ रिवर्स करून पहा किंवा तुमच्या कास्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या शैक्षणिक पात्रता पहा मित्रांनो. आणि एक विचार करून तुम्ही तुमच्या कास्टनुसार जागा ट्रेडनुसार जागा पहा आणि नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो. तर मित्रांनो एक सुवर्ण संधी नक्की फॉर्म भरा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.